दुधाने त्यांना पवित्र करायचं होतं, त्या दुधात तुम्ही चुना मिक्स का केला? काय माणूस आहे राव. ए राव ऐकून घ्या, माझं मी गरीब आहे, मला मारू नका. काय झालं, मी दूध घेऊन आलो टँकर भरून, एवढा टँकर भरून, आणि गरीबाची लोक लेकर म्हणत ते काय हो काका त्याच्यात आहे. म्हणलं दूध आहे बाळानो, आम्हाला द्या हो. म्हणलं आम्हाला खायला काय नाही म्हणले. मग मी काय केलं, दया आली मला, मग मी सगळ्याला दूध वाटून टाकलो. आणि रामभाऊ ती लय मी म्हणायचो माझ्या रामभाऊच्या वाढदिवसानिमित्त माझ्या रामभाऊला चांगलं आयुष्य लाभावं म्हणून दूध वाटलं. ते भरभरून आशीर्वाद देत होते गरीबाची माणसं. म्हणलं अंगावर दूध ओतून मातीत जाण्यापेक्षा गोरगरिबाच्या पोटात गेल्या अण्णा वाईट आहे का व. आणि मग कसा आला? दूध वाटलं. पण माझ्या नंतर ध्यानात आलं, म्हटलं या बाबाला कळलं तर अंगाला काताड पण ठेवायचा नाही माझ्या. मग मला आमिर छोटीने सांगितलं तुम्ही त्याच्यात चुला टाका म्हणून. कोणी सांग खरं सांगा, कुणी कुणी कुणी? मीच टाकला चुला. काय कळतंय का नाही? हा, पवित्र करायचं त्या माणसाला सोडून चुन्याने पवित्र करता काय? बाहेरच्या माणसाचे काय बोलायचे कारण आहे. बाहेरच्या नाही, उकळल्यासारखं झालंय. कसं दिसतंय बघितलं का माकडासारखं? आई इंजेक्शन घे की एक मरते लोक गोरगरिबांचा आशीर्वाद मिळाला की तुला. ऐका बाळासाहेब, ऐका सुभाष तुमचा हेतू चांगला होता की बाबा दुधाने आंघोळ घालण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात गेलं तर मुखात चांगलं. गेलेलं. पण